नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन आपण कुणाच्या बघत आहोत? इथरच्या. आणि आज आपण जी केमिकल रिॲक्शन बघणार आहोत, आजच्या केमिकल रिॲक्शनचं नाव आहे, आपण जी केमिकल रिॲक्शन बघत आहोत त्या केमिकल रिॲक्शनचं नाव आहे रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेट ॲसिड. आता या ठिकाणी आपण काय करू? इथरची अभिक्रिया करूया. आणि इथरची अभिक्रिया कोणासोबत करायचं आहे? हॉट कॉन्सन्ट्रेट ॲसिड. आता कुठला ॲसिड आहे आणि मग कुठल्या कुठल्या ॲसिडसोबत रिॲक्शन होते त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊया. ठीक आहे. आता बघा, समजा इथर आहे आणि या इथरची अभिक्रिया आपण करणार आहोत हॉट कॉन्सन्ट्रेट ॲसिड. बघा, आता इथर आहे आणि इथरची अभिक्रिया आपल्याला कोणासोबत करायची आहे? हॉट कॉन्सन्ट्रेट ॲसिड सोबत. आणि हॉट कॉन्सन्ट्रेट ॲसिड कुठला आहे? हायड्रोआयोडिक ॲसिड और हायड्रोब्रोमिक ॲसिड. बघा, इथरची अभिक्रिया तुम्हाला कोणासोबत करायची आहे? इथरची अभिक्रिया तुम्हाला करायचं आहे हॉट कॉन्सन्ट्रेट ॲसिड. कंडिशन लय महत्त्वाच्या येतात, त्या त्या ठिकाणी ती कंडिशन वापरा. आणि या हॉट कॉन्सन्ट्रेट ॲसिडमध्ये कुठले ॲसिड घ्यायचं आहे? HI म्हणजे हायड्रोआयोडिक ॲसिड, हायड्रोजन आयोडाईड. आणि HBr हायड्रोब्रोमिक ॲसिड, हायड्रोजन ब्रोमाइड. हायड्रोआयोडिक ॲसिड, हायड्रोब्रोमिक ॲसिड. ओके. मग आपण जेव्हा इथरची अभिक्रिया HI सोबत करतो किंवा HBr सोबत करतो, समजलं का? तेव्हा त्या ठिकाणी काय तयार होतं? त्या ठिकाणी तयार होतं प्रॉडक्ट. इथे लिहू, एक अल्किल आयोडाईड किंवा ब्रोमाइड आणि दुसरा जो आहे तो म्हणजे अल्कोहोल. बघा, आपण जर इथरची अभिक्रिया हायड्रोआयोडिक ॲसिड सोबत केली तर त्या ठिकाणी तयार होणारा प्रॉडक्ट अल्किल आयोडाईड आणि अल्कोहोल असे दोन प्रॉडक्ट तयार होतात. आणि आपण जर एक्सेस घेतलं ॲसिड, एक्सेस HI घेतलं तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त अल्किल आयोडाईड तयार होतो. हे पण वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही कमी घेतलो का एक्सेस घेतलो? एक्सेस घेतलो फक्त अल्किल आयोडाईड. एक्सेस नाही घेतलो, दोन प्रॉडक्ट अल्किल आयोडाईड आणि अल्कोहोल. मग रिॲक्शन कशी होते, कसा प्रॉडक्ट येतो याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्यानं पाहण्याचा प्रयत्न करूयात. आणि या सर्व रिॲक्शन या ठिकाणी आपण घेऊयात. पहिली रिॲक्शन जी आपल्या समोर आहे त्याचं नाव आहे रिॲक्शन विथ HI. आपल्या अभ्यासक्रमाला फक्त एकच भाग आहे, तो म्हणजे HI. आता आपण डायरेक्ट HI सोबत रिॲक्शन करू. HI हायड्रोआयोडिक ॲसिड सोबत रिॲक्शन करू. ओके. बरं, आता काय केलं आपण? ROR हा इथर आहे आणि या इथरची अभिक्रिया आपण करतोय HI सोबत. मग तुम्ही HX घ्या, पुस्तकामध्ये HX दिले, मग HX घेऊ किंवा HI घेऊ, चालतंय कुठलं बी. आपण डायरेक्ट काय करूयात? HX घेऊयात सुरुवातीला, मग पुन्हा एक्झाम्पलमध्ये आपण बदलू. ओके, चालतंय. प्लस HX. बघा, हा इथर आहे आणि इथरची अभिक्रिया आपण HX सोबत करतोय. मग काय तयार होईल? हो का, कुठलाही एक बॉन्ड तुटेल. कुठलाही एक बॉन्ड तोडा तुम्ही, CO बॉन्ड तोडा किंवा CO बॉन्ड तोडा, हा किंवा तोडा हा तोडा. समजतंय? मग कसं येईल? ROH आणि RX. ROH प्लस RX. बघा, म्हणजे इथरची अभिक्रिया आपण जेव्हा हॉट कॉन्सन्ट्रेट ॲसिड सोबत करतो आणि त्या ठिकाणचा ॲसिड कोणता? HX. तेव्हा त्या ठिकाणी दोन प्रोडक्ट मिळाले, एक अल्कोहोल आणि एक अल्किल आयोडाईड. समजा आपण जर त्या ठिकाणी एक्सेस HX घेतला, ॲसिड घेतला, तर काय होईल? हो का, ह्याची अभिक्रिया परत काय होईल? HX सोबत होईल. H आणि OH H2 निघून जाईल. लिहू इथं -H2O आणि RX तयार होईल. RX. हो का, अशा प्रकारची रिॲक्शन. म्हणजे या ठिकाणी रिॲक्शन करत असताना आपण एक छोटीशी काळजी घ्यायचं. तुम्ही त्या ठिकाणी जर एक्सेस HX घेतला तर फक्त अल्किल हलाईड तयार होईल आणि त्याच्याऐवजी तुम्ही एक्सेस नाही घेतला तर दोन प्रॉडक्ट येतील, एक अल्कोहोल आणि एक अल्किल हलाईड. तर ही मुख्य रिॲक्शन आहे आणि याचे एक्झाम्पल्स आपण घेऊयात. आणि एक्झाम्पल करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. बरोबर आहे? बघ, कुठली गोष्ट कुठं वापरायचं काय याच्यासोबत या सगळ्याबद्दलची माहिती थोडक्यात या ठिकाणी आपण समजून घेऊयात आणि मग एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. बघा, आता काय करू आपण? इथर घेऊ, ROR. बघा, आता इथरची अभिक्रिया आपण करूयात HI सोबत.
आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊ HI, एकच घेऊ HI. ठीक आहे. मग आता मला सांगा, हे दोन्ही अल्किल ग्रुप जर सेम असतील तर कुठलाही एक बॉन्ड ब्रेक करावा. बघा पहिलं वाक्य, समजा अल्किल ग्रुप हे का असतील, सेम असतील तर कुठलाही एक CO बॉन्ड ब्रेक करावा. कुठलाही एक बॉन्ड ब्रेक करा, हा ब्रेक करा किंवा हा ब्रेक करा, चालतंय. जर सेम असतील तर. समजा अल्किल ग्रुप डिफरंट असतील, आता इथं वेगळा आहे इथं वेगळा आहे, तर अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का, अशा वेळेस आपण कुठला बॉन्ड तोडायचं हे फार महत्वाचं आहे. हा, आणि आपण बॉन्ड तोडत असताना एक लक्षात घ्या, जर ह्या दोघांपैकी एक लहान असेल आणि एक मोठा असेल, समजा दोन अल्किल ग्रुप आहेत, मी तर लिहितो वाटल्यास ROR, किंवा एक्झाम्पल घेतो डायरेक्ट CH3 CH2 आणि CH3. इकडे मोठा आहे इकडे छोटा आहे. आता कुठला बॉन्ड तोडणार तुम्ही, हा CO बॉन्ड तोडणार का हा CO बॉन्ड तोडणार. एक लक्षात घ्या, या ठिकाणी असलेले अल्किल ग्रुप जर वेगवेगळे असतील, जर लहान मोठे असतील तर कुठला बॉन्ड तोडायचं, तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, लहान अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडायचा. लहान अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडा, स्मॉल अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडायचं बरं का, जर लहान मोठे असतील तर. अजून एक महत्वाचं वाक्य, समजा एका बाजूला टर्शियरी ब्युटील ग्रुप आहे आणि एका बाजूला लहान ग्रुप आहे. समजा बघा इथं कसं आहे, लहान आहे, हे टर्शियरी ब्युटील मोठा आहे, परंतु जर एका बाजूला टर्शियरी ब्युटील ग्रुप असेल तर अशा वेळेस टर्शियरी ब्युटीलचा कार्बन आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडायचं. म्हणजे कोणत्या ठिकाणी कुठला बॉन्ड तोडायचं हे फार महत्वाचं आहे, आणि त्या त्या ठिकाणी आपण तो नियम लक्षात ठेवायचा आहे. जर दोन अल्किल ग्रुप सेम असतील, आता हे दोन्ही सेम आहे, मग हा बॉन्ड तोडा किंवा हा बॉन्ड तोडा, कुठलाही तोडा चालतंय, समजतंय का. परंतु जर दोन अल्किल ग्रुप वेगवेगळे असतील तर लहान अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडायचा, समजतंय का. समजा जर एका बाजूला टर्शियरी ब्युटील ग्रुप असेल तर अशा वेळेस मात्र हा नियम लागू होत नाही. अशा वेळेस काय करा, टर्शियरी ब्युटील मधला कार्बन आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडायचं. आणि अजून एक महत्वाचं, समजा या ठिकाणी जर बेंझिन रिंग असेल, म्हणजे आरिल आणि अल्किल, हे आरिल आहे हे अल्किल आहे, जर आरिल अल्किल इथर असेल तर अशा वेळेस कुठला बॉन्ड ब्रेक करायचं, अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड ब्रेक करायचा. ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या ठिकाणी आपण समजून घ्यायचे. हा प्रत्येक कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. कुठला बॉन्ड ब्रेक करायचं. समजा दोन सारखे अल्किल ग्रुप असतील तर प्रश्नच नाही, परंतु दोन वेगवेगळे अल्किल ग्रुप असतील, ते लहान मोठे असतील तर लहान अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड तोडावा. जर एका बाजूला टर्शियरी ब्युटील ग्रुप असेल आणि दुसऱ्या बाजूला कोण का असेना, अशा वेळेस टर्शियरी ब्युटीलचा कार्बन आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडावा. आणि अजून एक महत्वाचं, जर आरिल अल्किल इथर असेल, आरिल अल्किल इथर, अशा वेळेस कुठला बॉन्ड तोडायचा, तर अशा वेळेस बॉन्ड तोडायचा काय, अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडायचा. आणि कुठला बॉन्ड कुठं तोडायचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घ्या. आपण जेव्हा एक्झाम्पल्स करू ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात घ्यायच्या. ओके, आपण एक एक रिॲक्शन करू. एक्झाम्पल करताना हे सगळं लक्षात ठेवा बरं का. आता मी जे सांगितलं हे प्रत्येक वाक्य लक्षात ठेवा, म्हणजे रिॲक्शन करताना तुम्हाला अडचण येणार नाही आणि प्रत्येक रिॲक्शन तुम्हाला समजून जाईल. ओके, बघा एक एक एक्झाम्पल आपण घेऊ. हे पहिले एक्झाम्पल घेऊ आपण इथं, CH3O CH3 प्लस HI. चला हिट करायचं, हिट करू. ऐका आता कसा, बघा आता कसा, इथं दोन्ही सेम आहेत. सेम म्हणल्यावर तुम्ही कुठलाही एक बॉन्ड ब्रेक करा, का फरक पडत नाही. CH3OH आणि CH3I, एक अल्कोहोल आणि एक आयोडाईड तयार होईल. CH3OH आणि CH3I असे दोन प्रोडक्ट मिळतात. समजलं का. तुम्हाला माहित आहे, आपण जर इथरची अभिक्रिया हॉट कॉन्सन्ट्रेट HI सोबत केली तर त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट कोणता असतो, एक अल्कोहोल असतो आणि एक अल्किल आयोडाईड. समजा तुम्ही जर एक्सेस घेतलं तर दोन्ही बी अल्किल आयोडाईड, एक्सेस घेतला तर दोन्ही अल्किल आयोडाईड. ओके,
आता हे दोन्ही सेम आहेत, कुठलाही एक बॉन्ड ब्रेक करा, CH3OH आणि CH3I. CH3OH आणि CH3I. चला ह्याचं नाव काय, डाय मिथिल इथर. ह्याचं नाव काय, मिथिल अल्कोहोल. मिथिल आयोडाईड. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, CH3O CH2 CH3 प्लस HI. हिट करू आपण. बघा आता या ठिकाणी काय करा, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. हा मिथिल आहे, हा इथिल आहे, हा लहान आहे, छोटा आहे. तुम्हाला मी आता सांगितलं, जर लहान आणि मोठा अल्किल ग्रुप असतील तर अशा वेळेस लहान अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन ह्यांच्यामधला बॉन्ड तोडावा. मग काय उत्तर आपलं, CH3I येईल आणि CH3CH2O येईल. म्हणजे लहान ग्रुप आयोडाईड होईल आणि मोठा ग्रुप अल्कोहोल होईल. CH3CH2OH आणि CH3I. लहान ग्रुप आयोडाईड होईल आणि मोठा अल्कोहोल होईल. लहानला आयोडाईड करावं, मोठ्याला अल्कोहोल करावं. बरोबर आहे का. चला आणि मग इथं काय येईल, येस मिथिल आयोडाईड आणि इथिल अल्कोहोल. ओके. हे दुसरं एक्झाम्पल. तिसरं बघा CH3 CH CH3O CH2 CH3 प्लस HI. इथं कसं बघा, ह्याचं नाव काय, इथिल मिथिल इथर. लिहू का नाव, इथिल मिथिल इथर. ह्याचं नाव काय सांगा, इथिल आयसोप्रोपिल इथर. कळण्यासाठी. ओके. आता इथं पण वेगवेगळे ग्रुप आहेत. हा मोठा आहे, हा लहान आहे. मग अशा वेळेस काय करा, कुठला बॉन्ड तोडावा, तर अशा वेळेस लहान अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडायचा. लहान अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडायचा आहे. हा आणि मग काही CH3CH CH3OH आणि CH3CH2I. ओके. लहान आयोडाईड करायचं आणि मोठा अल्कोहोल करायचा आहे. हा मोठा अल्कोहोल होईल. प्लस काय इकडं CH3CH2I. चला नाव काय, आयसो प्रोपिल अल्कोहोल आणि इथिल आयोडाईड. चला हे एक्झाम्पल, 3 एक्झाम्पल झाले. आणखीन 2 एक्झाम्पल आपण घेऊ. इथं घेऊ CH3O CH3 प्लस HI आणि हीट करू. आता बघा आता रिॲक्शन कशी होते आणि कशा प्रकारचा प्रॉडक्ट त्या ठिकाणी तयार होतो, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहे. म्हणजे हा संपूर्ण भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. अतिशय सोप्या गोष्टी आहेत, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. ओके. मी आत्ता म्हणलं होतं इथं लहान मोठं बघायचं नाही. जर टर्शियरी ब्युटिल ग्रुप असेल तर ज्या बाजूला टर्शियरी ब्युटिल ग्रुप आहे त्याचा कार्बन आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडायचा. टर्शियरी ब्युटिल आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडायचा. म्हणजे या ठिकाणी टर्शियरी ब्युटिल ग्रुपला आय लिहायचं कधी. आयोडीन कोणाला, टर्शियरी ब्युटिल ग्रुपला. आणि म्हणून हे सगळं आय CH3OH येईल आणि मग आपलं उत्तर येईल CH3C CH3OH प्लस CH3I. ह्याचं नाव आहे टर्शियरी ब्युटिल मिथिल इथर. ह्याचं नाव आहे टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल आणि ह्याचं नाव आहे मिथिल आयोडाईड. ठीक आहे. अजून एक उदाहरण घेऊ आपण. हे आहे फिनिल मिथिल इथर. नाव आहे याचं फेमस नाव ॲनिसोल. हे लिहूयात आपण ॲनिसोल प्लस HI. आता काय, एका बाजूला रिंग आहे म्हणजे आरिल अल्किल इथर आहे. आरिल अल्किल इथर. एक वाक्य लक्षात घ्या, जर त्या ठिकाणी आरिल अल्किल इथर असेल तर अशा वेळेस काय करायचं, आरिल समजलं का, तर अशा वेळेस काय करा, हा तुमचा अल्किल आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडा. अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडा. आरिल आणि ऑक्सिजन तोडायचं नाही. म्हणजे बेंझिन रिंग OH आणि प्लस CH3I. संपलं. ह्याचं नाव आहे फिनॉल आणि ह्याचं नाव मिथिल आयोडाईड. तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत. फक्त एक लक्षात घ्या,
कोणत्या ठिकाणी कुठला बॉन्ड ब्रेक करायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बॉन्ड तोडायचा आहे, बॉन्ड फक्त एक तुटणार आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी कुठलाही बॉन्ड तोडता येत नाही. कोणत्या ठिकाणी कुठला बॉन्ड तोडायचा हे आपण लक्षात ठेवायचं आहे. जर दोन वेगवेगळे अल्किल ग्रुप असतील तर लहान अल्किल ग्रुप आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडायचा. जर टर्शरी ब्युटील आणि अल्किल इथर असेल तर टर्शरी ब्युटील ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडायचा. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं, जर अरिल अल्किल इथर असेल तर अल्किल आणि ऑक्सिजन ह्याच्यामधला बॉन्ड तोडायचा. कुठला बॉन्ड तोडायचा आणि त्याप्रमाणे तो प्रॉडक्ट येतो. लहान अल्किल ग्रुप हा आयोडाईड असतो, टर्शरी ब्युटील हा आयोडाईडच असतो. हे दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. लहान अल्किल ग्रुप हा आयोडाईड असतो, टर्शरी ब्युटील ग्रुप हा आयोडाईड असतो. ओके, तर मग ह्या सगळी उदाहरणं लक्षात घ्या, तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.